लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करते, त्याच्यात म्हाडाचा काही अंगी वाटा असेल. ओपन प्लॉट मध्ये तुम्ही बांधकाम कधी सुरू करणार आहे, त्याची काय तारीख निश्चित केली का आणि किती कालावधी देणार आहे पूर्ण करण्यासाठी? ह्यांची माहिती आमची ही जागा आहे आपली, ही MP मिल कंपाऊंड जे आहे, ज्या ठिकाणी आपल्या ट्विन टावर्स दिसतात, तर त्या ठिकाणी आमचे 30 वर्षापूर्वीचे ट्रान्झिट इमारती आहेत, 3 इमारती आहेत आणि त्या ठिकाणी 138 कुटुंब राहतात. तर ती ट्रान्झिट इमारत आता दुसरीकडे त्या लोकांना जायची व्यवस्था झालेली आहे, परंतु कोविडसाठी ते सेंटर घेतल्यामुळं ती लोकं जात नाही आहेत. तर मला वाटतं की जेव्हा ते कोविडचा थोडासा जोर कमी होईल त्यासाठी आपण 168 कुटुंब हे आपण SRAच्या ट्रान्झिटमध्ये ते शिफ्ट करू आणि त्या ठिकाणी आपल्याला आज जे G+5 स्ट्रक्चर आहे, तर त्याच्यावरती 3 FSI आपल्याला त्या जागेवरती मिळणार आहे. एकूण प्लॉटचा एरिया 1918 स्क्वेअर मीटर, 2000 साधारणतः स्क्वेअर मीटर आहे जागा ती. तर त्याच्यात 3 FSI आणि फंजिबल असं सर्व ॲड करून आपण साधारणतः 8000 स्क्वेअर मीटरचं बांधकाम करतो आहे आणि त्या ठिकाणी 180 स्क्वेअर फुटाची एक रूम, अशा साधारणतः 450 रूम्स त्या ठिकाणी आपलं करण्याचं नियोजन आहे. त्याचबरोबर बाकीच्या सुविधा आहेत त्यासुद्धा त्या ठिकाणी आपण प्रोव्हाइड करतो आहे. तर साधारणतः 6 महिन्यामध्ये याचं काम आपण सुरुवात करू, टेंडर वगैरे काढून डिझाईन फायनल करून आणि नंतर मग एक साधारण 1.5 ते 2 वर्षाच्या कालावधीमध्ये एक जसजशा इमारती तयार होतील त्याप्रमाणे आपल्याला ते हॉस्टेलसाठी आपल्याला त्याचा वापर करण्यात येईल. आणि साधारण 35 कोटी याचा खर्च आहे. किती खर्च आहे? 35 कोटी. पण जागा म्हणजे बांधकामाच फक्त आपल्याला खर्च? जागा आमचीच आहे. जागेचं महत्त्व लक्षात घ्या. ट्विन टावरच्या बाजूलाच आहे, लागूनच. म्हणजे या साईडला बघितलं तर मलबार येईल, या साईडला बघितलं तर ताडदेव. सर, पण इमारत बांधल्यानंतर कुठचं मॅनेजमेंट असणार हॉस्पिटलचं, ते कोणाला असणार? त्याचा विचार करू. म्हणजे आम्हाला बसून तो विचार करावाच लागेल की ती म्हाडा तर चालवणार नाही. पण जसं मी टाटा कॅन्सरमध्ये केलं आहे किंवा की एखादी स्वतंत्र संस्था स्वतंत्र विचार करून याचं मॅनेजमेंट करेल, अशीच व्यवस्था म्हाडा करेल. कारण का नंतर कोणाचं इंटरफिअरन्स ह्याच्यात असता कामा नये, वशिल्याचे कामं होता कामा नये. ज्याला खरंच गरज आहे त्याला ही जागा मिळाली पाहिजे आणि त्याला ही जागा मिळाली तर आपली सेवा जी आहे ती आपण दिलं, लोकांपर्यंत पोचलं, त्याची पावती मिळेल. कोरोना पुन्हा एकदा डोकं वर काढतंय. याच्यातच म्हाडाच्या इमारती गेल्या वेळी आपण क्वारंटाईन सेंटर म्हणून घेतल्या होत्या. आताची काय परिस्थिती आहे क्वारंटाईन सेंटरची, म्हाडाच्या इमारतीची? आणखी आपण त्यामध्ये काही सुविधा वाढवण्याचा प्रयत्न म्हाडाच्या दृष्टिकोनातून करतोय का? मला वाटतं मुख्यमंत्र्यांनी इशारा दिलेला आहे की म्हाडाला एक मोठी जबाबदारी घ्यावी लागेल. म्हाडा लोकांचे जीव वाचवण्यासाठी आणि मुंबई तथा महाराष्ट्राला सुरक्षित ठेवण्यासाठी कुठलीही जबाबदारी घ्यायला तयार आहे. मागच्या वेळेला आपण जवळपास 10,000 खोल्या उपलब्ध करून दिल्या होत्या, म्हणजे म्हाडाकडे विना लॉटरी लागलेली पण अलॉटमेंट नव्हत्या झाल्या. अशा काही पुन्हा एकदा जर गरज पडली तर उपलब्ध करून दिल्या जाणार आहे? जसं सांगितलं, म्हाडा म्हणजे लोकांचे जीव वाचवण्यासाठी, लोकांना सुरक्षित ठेवण्यासाठी जी काही म्हाडावरती जबाबदारी सोपवली जाईल त्याच्यापेक्षा 1% जास्तच काम करेल. कोरोनाचं सावध आहे, यावर्षी म्हाडाची लॉटरी निघणार आहे का? आज पुण्याची निघाली ना सकाळीच. मुंबईची म्हणजे मी ठाण्याची तर पूर्ण तयारी करून ठेवलेली आहे, रेडी फ्लॅटच आहेत. तशी मुंबईत पण आहेत. त्याच्यावरती साधारण म्हणजे महिनाभरात आपल्याला करता येईल. एककडे आपण या सगळ्या संदर्भात लोकांना चांगल्या सुविधा देण्याचा प्रयत्न किंवा एक नवे उपक्रम तुमच्या माध्यमातून राज्य सरकार घेऊन येते. विरोधी पक्षाचे जे पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज पंढरपूरमध्ये म्हटलंय की या सरकारचे 100 पाप भरले आहेत आणि लवकरच श्रीकृष्णाने सांगितल्याप्रमाणे मी कार्यक्रम करेन. करेक्ट कार्यक्रम करेन. तो शब्दही त्यांचा चोरल्यासारखा वाटतो. हा शब्द खरा कोणाचा आहे हे अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे. करेक्ट कार्यक्रम.
हिंदी एक फक्त ऍड प्रश्न ते असं म्हणले की एका विधानसभेच्या जागेचं सोडून द्या, सत्ता स्थापन करायचं माझ्यावरती सोडा दिले की असं ते पूर्वीपासून म्हणतायत, त्यामुळे आज म्हणतं याच्यात काही मला नवल वाटत नाही. सर, आता अलीकडे जी वाढ झाली आहे काही रकमेची, त्यात कसली काही लॉटरी ज्या लागल्या होत्या काही वर्षापूर्वी, त्याच्यात अतिरिक्त रक्कम भरण्यासंदर्भात वाढ झाली. नाही, त्याच्यात माझं आणि डिग्गीकरांचं बोलणं झालं आहे. ती वाढ आम्ही अमान्य करत आहोत. अशी वाढ आम्ही न विचारता, मीटिंग न घेता अनाऊन्स झाली आहे, तर तशी वाढ काय आम्ही होऊ देणार नाही. कारण का त्याच्यात लॉटरी ज्यांना लागली आहे त्यांची काहीच चुकी नाही. त्यांची चुकी नसताना त्यांनी जास्त रक्कम का भरावी हा प्रश्न मी म्हाडाला विचारलेलाच आहे. मी मात्र वाढीव रकमेच्या विरोधात आहे. ते मागे घेतलं जाईल का? नाही, त्याच्यावर आम्ही करणारच नाही, म्हणजे रक्कम घेणारच नाही त्यांच्याकडे. सर, अनिल देशमुखांची उद्या सीबीआय चौकशी होणार आहे, तरी अडचणी वाटत. सीबीआयने बोलवलं आहे, त्याला ते काय जे काय आहे ते उत्तरं देतील. ऐसा है कि मुंबई इस देश का फाइनेंशियल कैपिटल है. नौकरी के लिए कई जगहों से हमारी बहनें बम्बई आती है. आने के बाद उनकी रहने की जो व्यवस्था है उसमें कमियां पाई जाती हैं. वो जाके हमारी बहनें कहीं दूर रहती है, दिन भर की भागदौड़, फिर रात को घर पहुंचना, फिर सुबह जल्दी उठना, ये मेंटल स्ट्रेस भी हो जाता है. तो मुझे कुछ दिन पहले पवार साहब ने, जब वो हॉस्पिटल में थे, जब हमने हॉस्टल का अनाउंसमेंट किया था, तब उन्होंने बोला था कि जितेंद्र, ये तो ठीक है तुम स्टूडेंट्स के लिए किए हो, लेकिन यहाँ के महिलाओं की खास करके जो काम पे जाती हैं, उनके लिए कोई अच्छी सुविधा देने की आवश्यकता है. उसके बारे में मैंने म्हाडा के उपाध्यक्ष डिग्गीकर जी से बात की, तो उन्होंने 8 दिन में तुरंत रिप्लाई दिया कि हमारे पास बम्बई का सबसे अच्छा जो स्पॉट है, जो ग्रैंड रोड के नज़दीक है, जो मुंबई सेंट्रल के नज़दीक है, जो मंत्रालय के नज़दीक है, जो महालक्ष्मी के नज़दीक है, यानी जिसका एक्सेस बहुत जगहों से है, ऐसा एक प्लॉट हमने ढूंढ के निकाला. जो प्लॉट यहाँ की सबसे सुंदर बिल्डिंग जो है एमपी मिल कंपाउंड में, उसको लग के है, वहाँ पे हम 1000 महिलाओं की व्यवस्था कर सकेंगे. ऐसा एक वसति गृह बनाने की तैयारी कर रहे हैं, जिसको हॉस्टल कहा जाता है. ये पूरी प्रक्रिया को मेरे ख्याल से 2 साल बहुत हो गए, क्योंकि अब नई नई टेक्नोलॉजी आई है और ये कोई रेसिडेंशियल नहीं है कि उसका शेप अलग होगा, क्योंकि एक हॉस्टल में रूम एक तरीके के होने चाहिए, एक साइज़ के होने चाहिए, तो बिल्डिंग वैसे सिंपल होगी, तो उसको बांधने के लिए मेरे ख्याल से ज़्यादा समय नहीं लगेगा. ये नई जो टेक्नोलॉजी है आई है प्रीफैब्रिकेटेड, उसका प्रयोग करके हम ये इमारतें जल्द से जल्द पूरी करेंगे. क्या बजट एलोकेट किया गया है? अभी तो कहा जाता है कि 35 करोड़ में होगा. अब आने वाले समय में क्या बढ़ोतरी होती है, क्या कम होता है, उसके ऊपर. आवासाहेब, आज मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांचं म्हणणं आलं की काल हरिद्वारमध्ये खूप मोठा कुंभमेळा झाला, त्यावेळेस लाखो लोक एकत्रित येऊ शकतात, त्यावेळेस मुद्दा येत नाही तो याचा सध्या तरुणाचा, तर तबलिगींचा मुद्दा मात्र आवर्जून काढला गेला. तर अशा पद्धतीने भाजप मतांचं ध्रुवीकरण करू पाहताय का? नाही, भाजप मतांचं ध्रुवीकरण करतं
हा तर त्यांचा इतिहास आहे. म्हणजे त्याच्यात नवीन काय? नाही, नाही, पण मग मुसलमान म्हटलं की त्याच्यात त्यांनी राजकारण केलंच पाहिजे. त्याच्यामुळे मरकतच्या वेळेस त्यांनी केलेला हल्ला आणि काल 1-1.5 लाख साधू एकत्र येणं, ह्याच्यावर शांत बसणं, हे सामान्य माणसाच्या बरोबर लक्षात येतं. यात आपण काही बोलण्यासारखं नाही. फक्त जाताना एवढंच सांगून जातो की कोरोना प्रचंड प्रमाणात वाढतोय. मी आज सकाळी टास्क फोर्स मधल्या काही डॉक्टर्सशी बोललो. हा जो कोरोना आहे हा ऑक्सिजन खाणारा कोरोना आहे. म्हणजे हा व्हायरस जो आहे तो तुमच्या शरीरातलं ऑक्सिजन कमी करतो आणि त्यामुळे मागच्या स्ट्रेनमध्ये आणि आत्ताच्या ह्या स्ट्रेनमध्ये खूप अंतर आहे. हा केवळ मी काही त्या खात्याचा मंत्री नाही किंवा मी काही त्याच्यातला ज्ञानी नाही, पण मागच्या वेळेस मला कोरोना झाला होता, त्याचा अनुभव वेगळा होता. पण ह्या वेळेसचे सिम्पटम्स तुम्हाला असिम्पटमॅटिक दिसतात, पण पटकन 4 तासात तो माणूस ऑक्सिजनवर जातो. त्याचं कारण एकच आहे की हा व्हायरस कोरोना मागतोय, आपला कोरोना ऑक्सिजन मागतोय. आणि त्यामुळे सगळ्या महाराष्ट्राला किंवा मित्रांनाही सांगतो, सोशल डिस्टन्सिंग, हात धुणे आणि मास्क लावणे. हे तुम्ही म्हणाल तुम्हीच लावले नाही, पण मी सोशल डिस्टन्सिंगवर आहे. हे खूप गरजेचं झालं आहे. आणि म्हणजे लोकांनी सावधानता बाळगावी, कारण का प्रचंड प्रमाणात रुग्णांची संख्या वाढते. ते तुम्हाला वाटतं का की आता जे मुख्यमंत्र्यांनी आज सांगितलं जातं की आज नवीन गाईडलाईन करतील वगैरे, पण परत लॉकडाऊन असावा जो आधी होता? याच्यावर विविध मतं आहेत. मुख्यमंत्री जोपर्यंत आपलं मत व्यक्त करत नाही तोपर्यंत माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याने किंवा जो मंत्री आहे त्यांचा सहकारी मंत्री आहे त्यांनी याच्यावर भाष्य करणं हा मुख्यमंत्र्यांच्या अधिकारात कुठेतरी हस्तक्षेप करण्यासारखं आहे. फक्त मी एवढंच सांगतो की मागचा कोरोना परवडला असं म्हणण्याची पाळी येईल.